2025ची सुरुवात होताच आपल्या मार्गदर्शनाने महाराष्ट्रातील एकूण 7 गांडूळ खत निर्मिती प्रकल्प सुरू झालेत. यासाठी 300 किलो गांडूळ कल्चरची विक्री करण्यात आली. त्यात आज पुण्याला जाणारी 100 किलो गांडूळ कल्चरची ऑर्डर पूर्ण करून आम्ही बाकी कामाचं नियोजन सुरू केलं. अचानकच श्रद्धाताईंचा कॉल आला, मी कल्चर न्यायला येते. 50 किलो गांडूळ कल्चरची त्यांची ऑर्डर पण लगेच पूर्ण केली. आणि या सगळ्यात मला फार आनंद झाला, कारण या कार्यात अजून एक महिला उद्योजक घडत असताना डोळ्यासमोर दिसत होतं. BSc ॲग्री प्लस MBAचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर चाकण येथे स्थायिक असणारी श्रद्धाताई आता नाशिक येथील देवला तालुक्यात 30 गुंठ्यात 20 बेडने माती संवर्धन या कार्याला सुरुवात करणार आहे. हे कळताच या व्यवसायात समस्या व त्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना कराव्या लागतील याबद्दल डिस्कशन झाल्यावर कळलं, ताईंनी याआधी देखील कमीत कमी बेडवर सुरुवात केली होती. परंतु आलेल्या समस्या पाहून भेटून माहिती घेऊनच सुरुवात करायची असं ठरवलं. प्रत्येक व्यवसायात संकट आहेत, समस्या आहेतच, पण आपण घाबरून थांबायचं नाही, तर घडलेल्या चुका दुरुस्त करून पुन्हा नव्याने कशी सुरुवात करता येईल यावर काम करत राहायचं. महाराष्ट्रातील अशा असंख्य महिला नवीन व्यवसायाची सुरुवात करण्याचा विचार करत असतील. त्यांच्यासाठी 12 जानेवारीला प्रशिक्षण कार्यशाळा मी आयोजित केलेली आहे. तर पूर्वनोंदणीसाठी शेवटचे 2 दिवस बाकी आहेत. संपर्क क्रमांक स्क्रीनवर दिलेला आहे. तर आवर्जून या आणि लवकरच माती संवर्धन या कार्याला सुरुवात करा. धन्यवाद.